मित्रहो नमस्कार. डॉक्टर विद्याधर करंदीकर लिखित तुम्ही हे वाचलंच पाहिजे या पुस्तकातील समाज रचनेचे रक्षक बंधन धर्म या लेखाचे मी निलेश कोदे आता वाचन करतो आहे. लेखाचे नाव आहे समाज रचनेचे रक्षक बंधन धर्म. धर्म हे छोटे पुस्तक इरावती कर्वे यांच्या मृत्यूनंतर 1 वर्षाने प्रसिद्ध झाले. राज देशमुख आणि कंपनी या प्रकाशनाने संस्कृती या नावाचे इरावती कर्वेंच्या लेखांचे जे संकलन इरावतीबाईंच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध केले त्यात धर्म हा प्रदीर्घ लेख अंतर्भूत केलेला आहे. भारताला विद्वान स्त्रियांची अशी एक परंपरा आहे. ऋग्वेदामध्ये घोषा काक्षीवती, सची पौलोमी या स्त्री ऋषींनी लिहिलेली सूक्ते समाविष्ट आहेत. स्त्रियांच्या बुद्धिमत्तेचा आदर त्याही काळात होत होता याचं हे निदर्शक आहे. गार्गी, मैत्रेयी यांच्या विद्वत्तेबद्दलही आपण ऐकतो, वाचतो. मधल्या काळात म्हणजे इसवी सनाची सुरुवात ते सुमारे इसवी सन 1200 पर्यंत मात्र स्त्रियांनी लिहिलेले वाङ्मय फारसे प्रकाशात आलेले नाही. याला परिस्थितीजन्य कारणे असू शकतात. इंग्रजी शिक्षण मिळू शकल्यानंतर स्त्रियांच्या विचारशीलतेला चालना मिळाली. गेल्या 50 वर्षात ज्या 2 विदुषींनी कसदार आणि विचारशील लेखन मराठीत केले त्यापैकी एक दुर्गा भागवत आजही विविध प्रश्नांवर अभ्यासपूर्ण लिहित आहेत. दुसऱ्या इरावती कर्वे सुमारे 23 वर्षापूर्वी काळाच्या पडद्याआड गेल्या. इरावतीबाईंनी मराठीत मोजकेच लेखन केले, परंतु ते सर्वच दर्जेदार आहे. युगांतला साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला. भोवरा, परिपूर्ती, गंगाजल, संस्कृती या पुस्तकामधले सगळे लेख पुन्हा पुन्हा वाचावेत असे आहेत. धर्म हा असाच एक प्रदीर्घ लेख. दी.धो. कर्वेंच्या छोट्या प्रस्तावनेत हा लेख कित्येक वर्षापूर्वी लिहिलेला असल्याचा उल्लेख आहे. मात्र अजूनही कित्येक वर्षे तो मार्गदर्शक ठरावा असे मूल्य या लेखाला आहे. गणिताचा एखादा उत्तम शिक्षक एखादे कठीण गणित सोडून दाखवायला उभा राहतो आणि गणिताचे उत्तर मिळणे न मिळणे हा भाग गौण राहून गणिताची सोडवण्याची रीत पाहतानाच गणित सुटल्याचे समाधान व्हावे तसा काहीसा प्रकार इरावतीबाईंचे लेखन वाचताना होतो. धर्म हा लेखही याला अपवाद नाही. धर्म म्हणजे काय याचा विचार हा या लेखाचा प्रधान हेतू आहे. ऊर्ध्वबाहुः विरोमेष्यम न कश्चित् शृणोति माम या व्यासांच्या वचनाने लेखाची सुरुवात होते. बाहू उभे हाकारितो कोणी ऐकेनाची मज. बाहू उभे हाकारितो कोणी ऐकेनाची मज हे इरावतीबाईंनी केलेले श्लोकाचे भाषांतरही सोपे व सुबोध आहे. प्रत्यक्ष वेदव्यासांचे जेथे कोणी ऐकत नाही तिथे सर्वसामान्यांचा काय पाड लागणार हे इरावतीबाईंना समजते आहे. तरीही धर्म म्हणजे काय याचा आपल्याला उहापोह करण्याचा अधिकार आहे हे त्या ठामपणे म्हणतात. त्या म्हणतात, पारमार्थिक सत्य हे अविनाशी आहे, त्रिकालाबाधित आहे, क्रियापदांनी व विशेषणांनी वर्णन न करता येण्यासारखे आहे. सर्व विश्व त्यात सामावलेले आहे, पण ते विश्वात सामावलेले नाही. सर्वात मौज म्हणजे ते ब्रह्म म्हणून जे काय म्हणतात ते मी आहे, ते तुम्ही आहात, जे सर्व काही दिसते ते ब्रह्मच आहे. पुढे जाऊन इरावतीबाई म्हणतात की प्रत्यक्ष शंकर जरी माझ्या खटाटोपाला हसला तरी मी त्या उमामहेश्वरांच्या पायावर डोकं ठेवीन व म्हणेन की मायबापांनो मी पण ब्रह्म आहे.
धर्माची व्याख्या करताना इरावतीबाई म्हणतात की धर्म हे पारमार्थिक, नित्य व अविनाशी अशा स्वरूपाचे सत्य नसून एक व्यावहारिक, सदा अपूर्ण व दिक्काल सापेक्ष असे काहीतरी आहे. इरावतीबाई विचार करीत येथपर्यंत आल्या की लक्षात येते आपल्याला ज्ञात अशी जी संकल्पना त्याच्या जवळपास आपण कुठेतरी आलो आहोत. या मुद्द्यानंतर इरावतीबाई धर्माची एक तात्पुरती व्याख्या करतात. धर्म म्हणजे माणसाने समाजात वागावयाचे नियम. सामान्यतः धर्म हा शब्द देवदैवत संप्रदायांसाठी वापरला जातो. संस्कृतात धर्म हा शब्द या अर्थाने वापरण्याचे आपल्याला स्मरत नाही असं इरावतीबाई म्हणतात. त्यांनी वापरलेला धर्म हा शब्द कोणत्याही मानव समाजात रूढ असलेल्या आचार यंत्रणेला लागू पडतो. मनूच्या मानवधर्मशास्त्राबद्दल इरावतीबाईंनी लिहिले आहेच. त्याशिवाय श्रुती आणि स्मृती या कल्पनांचे स्पष्टीकरणही त्यांनी फार उत्तम प्रकारे केले आहे. अशा श्रुती व स्मृती केवळ सांप्रदायिक ग्रंथामध्येच आहेत असे नव्हे, तर जगभराच्या विविध मानवसमूहांमध्ये या श्रुती स्मृती आढळतात. त्याची उदाहरणेही इरावतीबाईंनी दिली आहेत. असे वागावे, असे वागू नये असे नियम बनण्याच्या प्रक्रियेत 2 ठळक गोष्टी इरावतीबाई दर्शवितात. पहिली म्हणजे व्यक्तीच्या सामाजिक वर्तनाचे मूल्यमापन व दुसरी म्हणजे जे चांगले ते करायला लावण्याचे सामाजिक सामर्थ्य. या गोष्टी असल्याशिवाय धर्माचा उगम व विकास होणार नाही व धर्म टिकूनही राहणार नाही. मूल्याची कल्पना व्यक्तीच्या मनात कशी उगवते व ती कशी विकसते हे बाईंनी स्पष्ट केले आहे. व्यक्तीचा देह परंपरागत रीतीने तयार केलेल्या अन्नावर पोसतो, तर व्यक्तीचे मन परंपरागत आचार व विचार आत्मसात करून विकसित होत असते. इरावतीबाईंचा धर्म हा प्रदीर्घ लेख या विकासाचा एक अभ्यासपूर्ण आलेख आहे. व्यक्ती आणि तिचे व्यक्तित्व ही केवळ समाज जीवनातच उत्पन्न होऊ शकतात. येथे आपण समुदायाच्या धर्मापाशी येऊन पोहोचतो. काय खावे, काय प्यावे हे परिस्थिती ठरवते, परंतु कसे खावे, कसे प्यावे, कसे राहावे वगैरे व्यवहार हे आधिदैविक कल्पनांवर आधारित असतात. रीतिरिवाजांमधील भिन्नता अशा विविध कल्पनांमुळेच निर्माण होत असते. त्यातूनच आपले विचार योग्य, इतरांचे तसे नव्हेत ही भावना निर्माण होते. पुढे पुढे तर आपले आचारविचार नैसर्गिक व इतरांचे ते विकृत अशी ही भावना दृढ होते. धर्म हा बहुतांशी आचार प्रधान असतो. इरावतीबाई पुढे लिहितात, जगातील बहुतेक सर्व संप्रदाय धर्म मनोमय असावा असे तोंडाने म्हणत असले तरी परंपरागत आचार धर्मावर त्यांचा मोठा भर असतो. कित्येक वेळा हा आचारधर्म इतका दांभिक व यांत्रिक बनतो की नीती अनीतीच्या दृष्टीने पाहिल्यास त्यातील सर्व मूल्ये नाहीशी झाल्यासारखी वाटतात. येथे खरे तर मूल्यांच्या विनाशाबद्दलच्या कल्पनेशी इरावतीबाई येतात. तरीही त्यांची भाषा इतकी रुजू राहते याचे विलक्षण समाधान वाटते. इरावतीबाईंच्या भाषेत हे क्षमाशील तेज आहे. प्रमाणांची निर्मिती आणि प्रमाणशून्यता, पाप आणि पुण्य या कल्पनांचा विकास याबद्दलही इरावतीबाईंनी सुंदर विवेचन केले आहे. धर्म आणि त्याच्या संदर्भात शाश्वत मूल्ये याबद्दल विवेचन करताना इरावतीबाई एकेश्वरी पंथाशी येतात. ख्रिस्त, महम्मद आणि अगदी अलीकडे मार्क्स यांनी श्रेष्ठतम मूल्याविषयी आपली आग्रही मते मांडली. परंतु ही श्रेष्ठतम मूल्ये
त्यांनी निर्मिलेल्या व्यावहारिक नियमांमध्ये आलीच होती असे ठामपणे म्हणता येत नाही. धर्मामुळे अर्थ व काम साधता येते हे व्यासांचे मत व हित आणि कल्याण साधते हे इतरांचे मत. यातील तफावतही बाईंनी विस्तारांनी स्पष्ट केली आहे. इरावतीबाईंचे लेखन वाचताना मध्येच एखादा संस्कृत शब्दापायी मात्र किंचित थांबावे लागते. क्वचित संस्कृत मराठी कोश सुद्धा पाहावा लागतो. या लेखातही आलोडन या शब्दापाशी असेच थांबावे लागले. कोशातील